खासदार संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊयात. शिवसेनेला हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे राम मंदिरासाठी जे आंदोलन केलं ते तुम्हाला चाललं. मग तेव्हा का तुम्ही आक्षेप घेतला की राजकीय पक्षांनी घेतलेलं आंदोलन आहे जो संघर्ष आहे, तेव्हा का नाही? म्हणजे राम मंदिर बाबरीची हिंमत कोसळत असताना त्यांनी काठावर केल्या, पळून गेले. ते राम मंदिराचे न्यासाचे सदस्य होतात काय, आणि आम्ही तिथे उभे राहिलो. आम्ही कोर्टाच्या खटल्याला सामोरे गेलो नाही आणि तुम्ही आम्हाला विरोध करता. हा कोणता न्याय? हा न्याय म्हणत नाही. हा न्याय रामालाही मान्य नाही. तिथं रावणाचं राज्य नाही, हे रामराज्य आहे म्हणतात. कुठला राजकीय पक्ष? तिथे शिवसेना पूर्णपणे ताकदीनं त्यावेळेला 1991 काढली आहे. हा आम्ही होतो मुंबईमध्ये. त्यानंतर त्या दंगली झाल्या तर आम्ही गेलो, आमचे लोक मरण पावले. बॉम्बस्फोटामध्ये 550-600 लोक आमचे लोक मरण पावले. आणि तुम्ही आता आम्हाला विचारता तुम्ही राजकीय पक्षात असो ना, हिंदुत्ववादी आहोत तुमच्या विचार. तुमची जी काय आता या निमित्तानं तुम्ही एक्सपोज होता, लक्षात घ्या. एक फक्त राज्याच्या राजकारणाचा विषय हा आहे की त्यांनी फडणवीसांचा उल्लेख केला, तर मध्यंतरी मोदींनी नेहरूंचा विक्रम जो पंतप्रधान पदाच्या काळातला जो कालावधीचा जो विक्रम होता तो मोडला. आता देवेंद्र फडणवीस राज्यात त्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. त्यांनी शरद पवारांना मागे टाकून मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे तिसरे मुख्यमंत्री अशी एक वाटचाल सुरू केली आहे. तर कदाचित लवकरच ते तो विक्रम आहे ते करू शकतात. नाही, ह्याला म्हणजे हे कसले विक्रम कोण मोडते मला कळत. पंडित नेहरूंच्या कार्यात आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मिळू शकले का? देश घडवला पंडित नेहरू, देश उभा केला शून्यात. देश स्वतंत्र झाला तेव्हा इथे एक सुई बनत नव्हती, सुईचा धागा बनत नव्हता. तिथून हा देश नेहरूंनी आणला. त्याच्यामुळे नेहरूंनी किती काळ क्वालिटीवर तसंच महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हरित क्रांती आहे, वसंतदादा पाटलांनी सरकार क्षेत्रात काम केलं वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला योगदान दिलं. महिला आरक्षणाचा विषय असेल, या राज्यातल्या MIDC उभं करण्यामधला विषय असेल, या राज्यामध्ये गुंतवणूक परत उद्योग आणण्याचा विषय असेल, अनेक मोठे प्रकल्प त्यांनी महाराष्ट्राला ताकद दिली. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील काय ठाम? लाडकी बहीण योजना ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात नितीन चंदन सिंह म्हणाले की देवेंद्रचं देवाभाव करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे, त्यातही 82 लाख बोगस. आता 92 लाखापर्यंत 92 झाले ना. हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची? संजय